नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आयपीएल सामन्यांसंदर्भातली. कारण आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची माहिती सध्या समोर येते. कारण वानखेडे स्टेडियमची रेकी करण्यात आल्याची माहिती आता समोर येते. स्टेडियम रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की 2च दिवसात हा सगळा आयपीएलचा हंगाम सुरू होणार होता आणि त्या दरम्यान ट्रायडंट परिसराची रेकी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याकडून ही माहिती देण्यात आल्याचे आत्ताचे अपडेट्स कळतात. त्यामुळे मुंबईतून आलेली आत्ताच्या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे आयपीएलचे एकीकडे जोरदार प्रमोशन सुरू आहे. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे. कारण या वानखेडे स्टेडियमची रेकी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आणि त्यामुळे हे स्टेडियम रडारवर आहे अशी माहिती सध्या कळते. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. प्रशांत पांडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आत्ताचे काय अपडेट मिळत आहेत? अधिक काही तपशील या संदर्भातला मिळू शकतोय? नक्कीच एटीएसने हे अलर्ट जारी केलेलं आहे आणि अलर्टमध्ये स्पष्ट हे मेन्शन करण्यात आलं आहे की नुसतं वानखेडे स्टेडियम नाही, त्याचसोबत ट्रायडेंट हॉटेल म्हणजे जिथे खेळाडू राहणार आहेत, तिथे स्टे करणार आहेत, त्या हॉटेलची पण रेकी जी आहे यांनी आतंकवादी यांनी केलेली आहे अशी अलर्ट जे आहे एटीएसने इश्यू केलेला आहे. त्याचनुसार काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे ते सुद्धा या अलर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे क्यूआरटी टीम जी आहे ते आता 24 तास वानखेडे स्टेडियमच्या बाहेर उभी करण्यात येणार आहे, कारण की कुठल्याही प्रकारचे रिस्क घेणार नाही असे अलर्ट जे आहे एटीएस कडून इश्यू केलेला आहे. एटीएसने स्पष्ट हे म्हटलेलं आहे की ज्या अतिरेकीला काही दिवस अगोदर यांनी अटक केला होता, त्याचा जेव्हा तपासणी केली, इन्व्हेस्टिगेशन केला, त्यांनी हे खुलासा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र हे मुंबई पोलिसाला अलर्ट करण्यात आले आहे, कारण की साऊथ झोन मध्ये हे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॉटेल येतं. म्हणजे जे ऍडिशनल सीपी आहेत साऊथ रिजनचे दिलीप सावंत यांनाही कळवण्यात आलेलं आहे. मात्र आता कुठल्याही प्रकारचा कुठलाही लापरवाही करायची नाही असं एटीएसने स्पष्ट दिलेलं आहे. मात्र तो कुठला अतिरेकी आहे, त्यांनी अजून काय काय खुलासे केलेत, अजून याबाबतची माहिती काही वेळानंतर एटीएस कडून देण्यात येईल. प्रशांत, आणखी काही तपशील कळू शकलाय की कुठल्या काळामध्ये ही रेकी करण्यात आली होती? आणि तसं असेल तर जे खेळाडू आता अपेक्षित आहेत येणं किंवा काही जण आले देखील असतील, त्यांना या संदर्भातले अपडेट देणं किंवा त्यांना या संदर्भातली माहिती किंवा त्यांच्या सुरक्षेत वाढ असे काही अपडेट्स या संदर्भातले कळू शकलेत? नक्कीच, कारण की 26 तारखेपासून आयपीएल सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवरती जे खेळाडू आहेत त्यांची सुरक्षा नक्कीच वाढ करण्यात आलेली आहे. त्यासोबत जसं मी म्हटलं की स्टेडियम आणि जे ट्रायडेंट हॉटेल आहे किंवा ताज हॉटेल आहे जिथे ते खेळाडू राहणार आहेत, तिकडे पण क्यूआरटी टीम जे आहे डिप्लॉय करण्यात येईल. आणि बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आणि काय काय सिक्युरिटीमध्ये अजून वाढ करायची त्या संदर्भात लगेच मुंबई पोलीस आणि एटीएसची एक मीटिंग पण करण्यात येईल अशी माहिती समोर येते. मात्र थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल. अजून एटीएसचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून अजून काय माहिती देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रशांत, एटीएसचे जेव्हा अधिकारी इतक्या महत्त्वाची माहिती देतात तेव्हा निश्चितच यामागे खूप मोठ्या प्रमाणात शोध मोहीम देखील असते. साधारण या दहशतवाद्याविषयी आणखीन काही तपशील कळू शकलाय का, जेणेकरून त्याच्याकडची माहिती किंवा त्याच्या पुढे आणखीन काही याच्यातला तपशील कळू शकला तर सुरक्षेच्या दृष्टीने ही एक मोठी माहिती समोर येऊ शकते? नक्कीच, कारण की एटीएसने जे अलर्ट जारी केला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्य जे पॉइंट्स आहेत ते महत्वाचे हेच आहेत की काही अतिरेकींनी रेकी केलेली आहे, कुठल्या पिरियड मध्ये केलेलं आहे, किती लोक होते आणि हे कुठल्या संघटनेला बिलॉंग करतात, हे महत्वाचे जे माहिती आहे ते अजून डिस्क्लोज करण्यात आलेलं नाही आहे. कारण की जे इन्व्हेस्टिगेशन लाईन आहे ते पॅरलल आता मुंबई पोलीस सुद्धाही करणार आहे. फक्त जसं मी म्हटलं की थोडासा अजून वेळ द्यावा लागेल आपल्याला. जे अधिकारी आहेत ते अजून काही डिटेल काही वेळाने डिस्क्लोज करतील. मात्र हे स्पष्ट केलेलं आहे की अतिरेकीने खुलासा केलेला आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये की काही अतिरेकी वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॉटेल हे स्पष्ट म्हटलेलं आहे की यांची रेकी करण्यात आलेली आहे. आणि काय त्यांचा प्लॅन होता, काय ते करणार होते, हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत काही वेळानंतर याचे उत्तर भेटतील आपल्याला. प्रशांत, आणि आणखीन एक महत्त्वाचं की जेव्हा अशा रीतीने एटीएस कडून ही माहिती देण्यात आलेली आहे तेव्हा पुढच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलीस देखील आता हाय अलर्टवर असणार आहेत, कारण वेगवेगळ्या देशांमधले खेळाडू या निमित्तानं मुंबईत येणार होते. नक्कीच, फक्त मुंबई पोलीस आणि एटीएस नाही, जेवढी पण एजन्सी आहेत सर्वांना अलर्ट करण्यात आलेला आहे. आणि जसं मी म्हटलं की मुंबई पोलीस सोबत एटीएस आणि जे
रिझर्व्ह फोर्सेस असतात, CYT जे फोर्सेस असतात त्यांनाही आता डिप्लॉय केला जाईल, कारण की 26 तारखेपासून मॅच आहे आणि काही खेळाडू आम्ही बघितलं की काही दिवस पूर्वी पण ट्रायडेंट मध्ये काही लोक स्टे करत होते, काही जे खेळाडू आहेत ते ताज हॉटेलला पण जाऊन स्टे केलेले होते. म्हणजे आता त्यांची सुरक्षा कितपत योग्य प्रमाणे कसा त्यांची सुरक्षा वाढवायची आहे ते कॉल मुंबई पोलीस कडून घेतला जाईल पटकनच. आणि जसं मी म्हटलं की वानखेडे स्टेडियम, ट्रायडेंट हॉटेल इकडे जे आहे सुरक्षेत वाढ करण्यात येईल. अजून जे मेजर प्रिकॉशन्स आहे जे खेळाडूंचा यांच्या दृष्टिकोनाने घ्यायचं आहे मुंबई पोलिसांना आणि किंवा ATSला, ते काही वेळानंतर आता यांची बैठकही जेव्हा होतील तेव्हा काही गोष्टी स्पष्ट होतील. त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, आत्ताच्या क्षणाचा हा सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणायला हवी, आणखीन काही तपशील या संदर्भातला तुझ्याकडे उपलब्ध आहे आता? रेणुका, या महिन्याच्या अखेरीस IPLचं आयोजन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. मुंबईतले वानखेडे स्टेडियम असेल, ब्रेबॉर्न स्टेडियम असेल, तसंच नवी मुंबईतलं DY पाटील स्टेडियम असेल, इथे हे सर्व सामने जे आहेत IPLचे प्रामुख्याने होणार आहेत. आणि या सामन्यांमध्ये देशभरातलेच नाही तर विदेशातले देखील अनेक खेळाडू जे आहेत ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर विदेशातील अनेक समालोचक असतील, कमेंटेटर आणि इतर सर्व जे स्टाफ आहे टेक्निकल, ते पण मोठ्या प्रमाणात इकडे येणार आहे. या सगळ्यांचं नियोजन जे आहे ते मुंबईतल्या काही 5 स्टार हॉटेलमध्ये केलेलं आहे आणि त्या 5 स्टार हॉटेलची रेकी अतिरेक्यांनी केल्याची माहिती जी आहे मुंबई पोलिसांना इंटेलिजन्सकडून मिळालेली आहे. त्यानुसार सर्व हॉटेलची जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. मुंबईतले ताज हॉटेल्स असतील किंवा ट्रायडंट हॉटेल असेल किंवा इतर महत्त्वाचे हॉटेल असतील, तिथे सर्वत्र सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. इथे ज्या वेळेला खेळाडू येतील त्याचबरोबर खेळाडूंचे जे बॅक ऑफिस स्टाफ असतील त्यांची देखील सुरक्षा चाचणी जी आहे ती पूर्णपणे तपासणी करण्यात येणार आहे. कारण इतर अनेक मोठ्या प्रमाणात हॉटेलचा देखील स्टाफ असतो. त्याचबरोबर या IPLचे जे सर्व कार्यकारिणी मंडळी असतील किंवा इतर सर्व स्टाफ आहे त्या सर्वांची चौकशी जी आहे ती कसून केली जाणार आहे. एक प्रत्येकाचं ओळखपत्र असेल किंवा त्याबरोबर इतर काही बारकोड सिस्टम असतील त्या सगळ्यांच्या अनुषंगाने काटेकोर तपासणी करूनच प्रत्येक व्यक्तीला हॉटेलमध्ये सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर IPLमध्ये सहभागी असणारे खेळाडू, त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता मुंबई पोलिसांच्या समोर आलेलं आहे. कारण देशभरातले खेळाडू आणि त्याचबरोबर विदेशातले खेळाडू या सर्वांची सुरक्षा हा देखील अतिरेक्यांनी रेकी केल्याची माहिती जी आहे मुंबई पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे या मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि याच मार्गावरनं सर्वसामान्य मुंबईकर देखील प्रवास करत असतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवणं, खेळाडूंची जी मुख्य बस असणार आहे त्या बसची सुरक्षा, तिथला वाहन चालक असेल त्याचबरोबर त्याच्या मागे पुढे जे मुंबई पोलिसांचे जे एस्कॉर्ट्स असणार आहे त्यांची सुरक्षा आणि इतर सर्व मार्गांची सुरक्षा, ही सगळं आता प्रामुख्याने मुंबई पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी कोविडमुळे IPLचे सामने होऊ शकले नाही, मात्र यंदा IPL सामने हे प्रेक्षकांसह होणार आहे. तेव्हा सुरक्षा व्यवस्था स्टेडियमच्या आतमध्ये सुद्धा आणि स्टेडियमच्या बाहेर सुद्धा आणि हॉटेलच्या बाहेर सुद्धा आणि हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा अशी पूर्णपणे काटेकोरपणे ठेवणं आणि जे काय अतिरेक्यांनी आव्हान दिलेलं आहे ते आव्हान मोडून काढणं हे देखील आता मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल. निश्चितच. आणखी तपशिलासाठी जातोय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आता आपल्या सोबत आहेत. उदयकडून देखील आता आपण तपशील जाणून घेतला. प्रणाली, आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहेच पण त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांसाठी देखील आणि एकूणच मुंबई पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे, कारण ही रेकी केल्याची माहिती समोर येते. आणखीन काही तपशील या संदर्भातला कळू शकलाय? रेणुका, अतिशय धक्कादायक ही संपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल. 2 दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचा एक मेल दिल्ली शहराच्या संदर्भात आलेला होता. दिल्लीमध्ये अतिरेकी कारवाई होण्याची शक्यता मेलद्वारे वर्तवण्यात आलेली होती आणि त्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये जे IPLचे सामने होणार आहेत, जे अतिशय महत्त्वाचे सामने मानले जातात, ते सुद्धा आता कुठे ना कुठे रडारवर आहेत अतिरेक्यांच्या, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं एक मोठा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुढे येतो आहे. मुंबईच्या दृष्टीनं आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि ही धक्कादायक बातमी पुढे येते आहे की अतिरेक्यांनी IPL मॅचेस जिथे जिथे होत्या तो संपूर्ण परिसर जो आहे तो पिंजून काढलेला आहे, त्याची रेकी केलेली आहे अशी माहिती मिळते. आणि त्यामुळे हे सगळे जे खेळाडू, मुळात आपण जर IPLच्या मॅचेस बघितल्या तर IPLच्या मॅचेसमध्ये वेगवेगळ्या देशातले खेळाडू हे जरी एका टीममध्ये काम करत असले तरी जगभरातले प्रसिद्ध, सुप्रसिद्ध आणि खेळण्यामध्ये तरबेज असलेले खेळाडू या IPL
IPLच्या मॅचेससाठी येत असतात आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही गोष्ट म्हणावी लागेल. धक्कादायक माहिती पुढे येते आहे. अतुल भातखळकर जी आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अतुलजी, आता एक ताजी बातमी अशी येते की IPLच्या मॅचेसला अतिरेक्यांनी थ्रेट दिलेला आहे. सगळे खेळाडू आणि जे संपूर्ण साऊथ मुंबईचा जो परिसर आहे त्याची रेकी करण्यात आलेली आहे. आधीच सातत्याने आरोप होतो की मुंबईची कायदा सुव्यवस्था ही लयाला गेली आहे, महाराष्ट्राची कायदा व्यवस्था जी आहे ती बिघडलेली आहे आणि त्यात एवढा मोठा एक धक्कादायक माहिती जी आहे ती पुढे येते. ही माहिती मुंबई पोलिसांकडून आली. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळामध्ये मुंबई पोलीस असेल किंवा हे राज्य सरकार असेल यांच्या काळात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. आपण पाहिलं ना की एक अधिकारी जिलेटिनच्या कांड्या ठेवतो उद्योगपतींच्या घरासमोर. आता एक IPS ऑफिसर फरार आहे जो खंडणीच्या रॅकेटमध्ये स्वतःच इन्व्हॉल्व्ह झाला होता. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सरकार नावाची चीज नाही. वाळू माफिया असतील किंवा बाकीचे माफिया असतील यांचंच राज्य या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे मुळातच खंडणी बहाद्दर आणि खंडणी खोर सरकारच्या काळामध्ये अशीच प्रकरणं चालू आहेत. अतुलजी, पण जगभरातले खेळाडू या IPLच्या टीममध्ये असतात आणि साऊथ मुंबईचा हा जो संपूर्ण परिसर आहे इथे हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली असते. अशा परिस्थितीमध्ये हा जो अतिरेक्यांनी संपूर्ण परिसराची रेकी केल्याची माहिती येते आहे. एक मुंबईकर म्हणून, खेळाचे चाहते म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? काय केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, पोलीस दल सक्षम केलं पाहिजे, गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पण आपण सभागृहात सो बघतोय आणि बाहेर सो बघतोय, गृहमंत्री बोलायलाच तयार नाहीत काही. एक IPS अधिकारी खंडणीच्या आरोपाखाली ॲब्स्कॉन्डिंग होतो तरी त्याच्यावर एक निवेदन नाही साधं. आम्ही वारंवार मागणी करून सभागृहात, सर्वोच्च सभागृह आहे महाराष्ट्राचं, आणि त्याच्यामुळे दिल्लीला असाच थ्रेट मिळालेला आहे. 2 दिवसापूर्वी एका अतिरेकी संघटनेनं मेल पाठवून दिल्लीमध्ये अतिरेकी कारवाई घडवण्याचं सांगितलं होतं आणि आता त्यानंतर 2 दिवसातच मुंबईच्या बाबतीमध्ये ही बातमी येते आहे. मुंबईनं यापूर्वी अनेक अतिरेकी हल्ले पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा अशा पद्धतीचा थ्रेट हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं किती भयंकर आहे? नाही, पहिली गोष्ट तर असं काही होऊ नये अशी मी इच्छा व्यक्त करतो. पण देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये, आणि खरं तर नरेंद्र मोदीजींचं सरकार 7.5 वर्षापासून या केंद्रामध्ये चालू आहे. आपण पाहिलं असेल 7.5 वर्षात एकही बॉम्ब विस्फोट या देशात झाला नाही. कारण नरेंद्र मोदीजींनी कायदा सुव्यवस्थेला फार महत्त्व दिलं. देवेंद्रजींच्या काळात पाहिलं की पोलीस यांना पूर्ण प्रोटेक्शन होतं आणि पोलिसांना कुठल्याही ढवळाढवळीशिवाय काम करण्याचे अधिकार होते. दुर्दैवाने या राज्यामध्ये बदल्यांमध्येच भ्रष्टाचार होतो. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप आहे आणि पोलिसांचा उपयोग करून खंडण्या गोळा करण्याचं काम सत्ताधारी लोक करतायत आणि त्यामुळे अतिरेक्यांची मजल इथपर्यंत पोहोचली. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतोय की अतुल भातखळकर यांची सुद्धा अशीच प्रतिक्रिया आहे की कायदा सुव्यवस्था जी आहे ती अजून कडक करणं गरजेचं आहे. राजकीय हस्तक्षेप जो पोलिसांच्या इथं होता तो जो आहे तो थांबवला गेला पाहिजे आणि तरच एकूण जी काही कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न मोडीत निघेल आणि पुन्हा एकदा सुरक्षा जी आहे ती कडेकोट करता येईल. धन्यवाद प्रणाली आणि धन्यवाद उदय देखील या संदर्भात